तर विषय डोक्याबाहेरचा पब्लिक आज पावसानंच आपला विषय डोक्याबाहेरचा करून टाकला. आज सकाळपासून सगळं निवांत होतं. ढग होते पण पाऊस नव्हता. सगळं गाव आपापल्या कामात व्यस्त होतं. दुपारी 1 वाजता अचानक पावसाची सुरुवात झाली आणि एका तासात सगळं गाव पाण्यानं भरून गेलं. रस्त्यावर पाणी, दारात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. गुरं रानात गेली होती. या पावसानं ती सैरावैरा करत घरी आली. लोक हातात छत्र्या घेऊन फक्त पाऊस पडायला बाहेर पडले, तर काही जण दारातील पाणी काढून द्यायला बाहेर पडले. रस्त्यावरून पाणी वाहत होतं, जसा नाला वाहतो. शेतातलं शेणखत काहींचं वाहून गेलं. जीवाची मेहनत एका तासात संपली. हे सगळं घडलं सातारा जिल्ह्यातल्या सातारा तालुक्यातल्या माझ्या गावात, महागावात. छोटं गाव आहे माझं, पण इथल्या लोकांची मनं मात्र मोठी आहेत. आज मी या ब्लॉगमध्ये फक्त पावसाचं दृश्य दाखवत नाही, तर मी दाखवतोय गावची धडपड, अचानक आलेल्या संकटात टिकून राहण्याची ताकद. या एका तासाच्या पावसानं मला हे शिकवलं, आपण कितीही नियोजन केलं तर निसर्गाचं आपलं वेगळं शेड्यूल असतं. शहरातील आणि गावातील पावसाची परिस्थिती वेगळी असते. शहरात पावसात लोक कॉफी घेतात, फोटो काढतात. इथे गावात मात्र लोक कपड्यांवर लक्ष ठेवतात, सामान उचलतात, खांद्यावर पिशव्या घेऊन चिखलात चालतात. तरीसुद्धा तक्रार करत नाहीत, कारण गावातली माणसं सहन करायला शिकलेली असतात.